100 वर्ष जुनी परंपरा असलेली हरिनाम सप्ताह निमित्त परभणीतून दिंडी यात्रा। परभणी शहरातील सुभाष रोडवर असलेल्या जैन मंदिर परिसरातून सकाळी 10च्या दरम्यान तब्बल 100 वर्षाची जुनी परंपरा असलेल्या दिंडीची सुरुवात करण्यात आली। यावेळी भजन गल्ली येथे जुने आणि प्रसिद्ध विठ्ठल मंदिर येथे परंपरेनुसार काल्याचे कीर्तन करण्यात आले आणि त्यानंतर दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसाद देण्यात आला। त्यानंतर भजन गल्ली, तेली गल्ली, सिंधी मंदिर परिसर ते शिवाजी चौक मार्गे ही दिंडी काढण्यात आली। यात प्रामुख्याने मिसाळ परिवार, वाघचौरे परिवार, डासाळकर परिवार, शिंदे परिवार, पवार परिवार, मोरे परिवार आदी जाधव परिवार आदींनी हिरिरीने सहभाग घेतला। यामध्ये महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने परिश्रम घेतले आहेत। डॉक्टर नवीनचंद्र शंकरराव मोरे, विश्वस्त पांडुरंग भजन गल्ली परभणी। पांडुरंग मंदिराचा इतिहास सांगताना हे मंदिर अतिशय पुरातन आहे। साधारण एक 75 वर्षापूर्वीचं पांडुरंगाची मूर्ती त्या काळी आमच्या आजोबांनी गोपालराव मिसाळ यांनी इथं बनवलेली आहे आणि तेव्हापासून भजनघरामध्ये ती मूर्ती स्थापित आहे। हा जो काळ आहे तो 75 वर्षाचा म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे आणि निजामाची आपल्याकडे ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये सत्ता होती, भजनघर हे नाव अशा कारणाने पडलेलं आहे की निजामाच्या विरोधात जे काही स्वातंत्र्य सैनिकांच्या बैठकी व्हायच्या त्या बैठकी कुणाच्या घरी घेता येत नव्हत्या, कारण घरी घेत असतं तर सरकारविरोधात कट म्हणून त्यांना ती अटक वगैरे व्हायची। तर मग लोक जमायचे कुठं, तर पांडुरंग भजनघर म्हणून या भजन गल्लीमध्ये ते जमायचे आणि भजनाच्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिक आपलं जे काही त्यांचं पुढचं भविष्य म्हणजे असते स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये तर ते इथं बसून काम करायचे। त्यामुळे इथे या घराचं नाव म्हणजे मंदिराचं नाव भजनघर असं पडलं आणि ही मूर्ती अतिशय पुराणी 75 वर्षाची आहे आणि याच पद्धतीनं आमच्या आजोबांनी दुसरी मूर्ती आपल्या परभणीमध्ये अष्टभुजा देवीची आपण बनवलेली आहे। तर ती एक मूर्ती या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 75 वर्षापासून सप्त्याचा जो कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये 7 दिवस अखंड नामस्मरण, भजन, कीर्तन आणि त्यानंतर 8व्या दिवशी आपण दिंडी म्हणून काढतो, आपण प्रभात फेरी म्हणून ती आपल्या शहरातील गांधी पार्क आणि मोठा मारुती, कृष्ण किल्ली असे करून परत इथे येते। नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि सप्त्याची सांगता होते। जय श्री